नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत सरपंचांना प्रशासक आणि इतर सदस्यांना प्रशासकीय कमिटीमार्फत नियुक्त करण्याचा निर्देश राज्य सरकारने दिला होता. ग्रामपंचायतीचे सरपंच हेच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाने काढली होती. ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत सरपंच हेच प्रशासक असतील. तसेच विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांचं प्रशासकीय समिती नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आले होते. त्याला आता हायकोर्टामध्ये आवाहन देण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं या प्रकरणी एक मोठा आदेश दिलाय. शासनानं 20 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना काढली होती. त्यामध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या समितीला प्रशासक म्हणून नेमण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आवाहन देण्यात आलं. सुनावणीअंती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरपंचांना प्रशासक म्हणून कार्यभार दिला नसल्याने तो पुढील आदेश येऊपर्यंत देऊ नये असं आदेश खंडपीठाने दिलेत. न्यायमूर्ती विभाग कणकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेनेगावकर यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलाय. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 23 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यभार दिला असल्याचं सांगितल्यामुळे पुढील आदेशापर्यंत कुठलीही आर्थिक निर्णय सरपंचांनी घेऊ नयेत असे निर्देश देखील खंडपीठानं दिलेले आहेत. या याचिकेवरती आता पुढची सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे. तर मग आता पाहूयात की पुढे काय होतंय ते. परंतु या अशा केलेल्या याचिकांमुळे ग्रामविकासाच्या कामांना खीळ तर बसणार नाही ना, असा दावा आता सरकारकडनं करण्यात आलाय. त्यामुळे सरकारनं खरंच हा खूप छान आणि चांगला, उपयुक्त आणि लोकनियुक्त निर्णय घेतला होता. परंतु त्याला देखील आता कोर्टामध्ये आवाहन देण्यात आलंय. तर मग आता पाहावं लागेल की कोर्ट नक्की यावरती काय निर्णय घेणार ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.